नमस्कार, मी हर्षाली स्वागत करते तुमचं हॅपी लाईफमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि आज भाजी बनवलेली आहे पनीरची भाजी, कढाई पनीर. अतिशय सुंदर झालेली आहे भाजी आणि ही भाजी स्वतः बनवलेली आहे आमच्या अहोंनी. त्यांच्या हाताला खूप छान चव आहे. तर त्यासाठी मी तयारी म्हणून कांदा टोमॅटोची प्युरी, आलं लसणाची पेस्ट, काजूची पेस्ट करून ठेवली आहे आणि हे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो असे या पद्धतीने चिरून ठेवलेले आहेत थोडे. इथे सगळे मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट, धना जिरा पावडर, मिरा पावडर, हळद, चाट मसाला, शाही गरम मसाला, थोडासा मटन मसाला घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला आहे, कसुरी मेथी, मीठ आणि हिंग आणि एव्हरेस्टचा पनीर मसाला घेतलेला आहे. कढईमध्ये इथे 2 ते 3 चमचे आधी बटर घेतलेलं आहे, अमूलचं बटर, आणि त्यामध्ये सगळ्यात आधी खडा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे. तुम्ही इथे तेल तूपही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. हे एवढं बटर सगळ्या भाजी परतताना पुरत नाही, त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आम्ही तेल पण ॲड करत गेलो आहे. सगळ्यात आधी बारीक चिरलेला कांदा छान असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा परतायला भरपूर वेळ गेला आहे याच्यामध्ये, कारण तो जितका छान परतेल तितके त्या भाजीची ग्रेव्ही खूप छान तयार होते. कांदा परतताना याच्यामध्ये बटर थोडंसं कमी पडलं म्हणून आम्ही 1 चमचा तेल ॲड केला होता याच्यामध्ये. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान असे परतून घेतले. त्यानंतर टोमॅटोची प्युरी बनवली होती ती याच्यामध्ये परतून घेतली. हे सगळ्या भाज्या परतताना गॅस मीडियम आचेवर ठेवला होता, एकदम कमी आणि एकदम जास्तही नाही, पण सतत हलवत राहायचं, त्यामुळे खाली अजिबात कुठे चिटकणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेला आहे कांदा लसणाची पेस्ट, ती छान अशी भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर जे सगळे मसाले मगाशी काढून ठेवले होते ते याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर परत याच्यामध्ये आम्ही 2 ते 3 चमचे तेल ॲड केलं. हे सगळे पदार्थ मसाले छान असे हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झाल्यानंतर काजूचे पेस्टमधून थोडं पाणी शिल्लक राहिलं होतं, ते पाणी याच्यामध्ये थोडंसं ओतलं आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी. या पाण्यामध्ये ह्या ज्या भाज्या आहेत ह्या छान अशा थोड्याशा शिजवून द्यायच्या आहेत. हे व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेली आहे सगळ्यात शेवटी काजूची पेस्ट, ती याच्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी दूधही आम्ही ॲड केलेलं होतं. त्यासोबतच ग्रेव्ही हळूहळू तयार होताना तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची या पद्धतीने थोडं थोडं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे, जेवढी घट्ट हवी आहे, त्या पद्धतीने पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये तुम्ही ठरवू शकता तुमच्या आवडीनुसार. हे सगळं हलवत असताना गॅस मीडियम आचेवरच ठेवला होता. त्यानंतर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थोडीशी वाढवण्यासाठी, थोडी अजून पातळ बनवण्यासाठी याच्यामध्ये साधारण 1 ग्लास गरम पाणी आम्ही ॲड केलं. तुम्हाला कशी पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा किती लोकांसाठी बनवता. हे आम्ही 4 लोकांसाठी बनवली होती भाजी. एवढी भाजी 4 लोकांसाठी एका टाईमसाठी पुरेशी आहे. हे पाणी याच्यामध्ये चांगलं उकळून दिल्यानंतर याच्यामध्ये पनीरचे बारीक बारीक काप केलेले आम्ही मिक्स केलेले आहेत. हे पनीर घेताना तळून घेतलेलं नाही आहे, हे कच्चंच घेतलेलं आहे आणि कच्चं जरी घेतलं तरी याची खूप छान टेस्ट येते, काही हरकत नाही आहे. खूप छान चव लागते या भाजीला. हे सगळं पनीर याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि एक उकळी येऊन दिली. उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि अशा पद्धतीने ही आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळ्या प्रकारचे मसाले काजूची पेस्टला वापरल्यामुळे अगदी हॉटेलसारखी चव आली होती याला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.